वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवती। जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा हा अभंग ऐकल्यानंतर मनात एक प्रश्न पडतो की तुकोबारायांनी त्या काळी वृक्षाला आपले सगळे सोयरे मानलं होतं, त्याप्रमाणे त्यांची सेवा करण्याचा उपदेश त्यांनी आपल्याला दिला होता। पण हल्ली परिस्थिती फार बिघडलेली आहे। माणूस स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांना ओळखायला तयार नाही, त्यांचं मानायला तयार नाही, तर वृक्षांना आपले सगळे सोयरे मानून त्याची सेवा कशी काय करणार? तर माणूस त्याऐवजी वृक्षाला सगळे सोयरे मानण्याच्या ऐवजी त्याची कत्तल करतोय, वृक्षतोडी करतोय। यामुळे पर्यावरणावर एक संकट ओढवलेले आहे, म्हणून पर्यावरणीय चिंता निर्माण झालेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला विषय आहे पर्यावरणीय चिंता। पर्यावरणीय चिंता म्हणजे काय, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। पर्यावरणीय चिंता म्हणजे पर्यावरणाच्या संकटकाळी होणारे बदल, जे मानवी जीवनास किंवा जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम सुद्धा करू शकतात। याचप्रमाणे याचे अनेक घटक सुद्धा आहेत, जसे की जलप्रदूषण, वायू प्रदूषण, वनांची काढणी। जलप्रदूषण, आज जलप्रदूषण खूप वाढलेले आहे। कारखान्याच्या मधला जो काही कचरा निघतो तो आपण योग्य विल्हेवाट न लावता तो नदीत फेकून देतो, त्यामुळे जलप्रदूषण होते आणि ते पाणी आपण पिल्यानंतर आपल्याला विविध आजार सुद्धा होऊ शकतात। नदीचं पाणी जनावर सुद्धा पिल्यानंतर त्यांना सुद्धा विविध आजार होऊ शकतात। या गोष्टीची आम्हाला जाणीव नसते, आम्ही सरळ नेऊन त्यात कचरा टाकतो, म्हणून जलप्रदूषण होते। त्यानंतर वायू प्रदूषण, आज प्रत्येक माणूस स्वार्थासाठी एक मोटारसायकल विकत घेतो। कारखान्यातून निघणारा धूर, मोटारातून निघणारा धूर जो काही आहे तो आपण सहजपणे हवेत सोडून देतो, परंतु तो हवेत सोडल्यानंतर जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो कार्बन डायऑक्साईड माणूस घेतल्यामुळे आपल्या फुफ्फुसाला अनेक आजार सुद्धा जुटू शकतात, त्यामुळे मानवाचा जीव सुद्धा जाऊ शकतो। या गोष्टीची सुद्धा आम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे। यामुळे वायू प्रदूषण होते। वनांची काढणी, ज्या ठिकाणी आपण प्रतिस्पर्धीपणे मोठमोठे उद्योग उभारतोय, उद्योग उभारण्यासाठी आम्ही वृक्षतोडी करतोय, वनांची काढणी करतोय आणि त्यावर एक मोठा उद्योग उभारतो। त्या उद्योगानंतर आपल्याला खूप काही त्रास होणारच आहे, जसे की जलप्रदूषण, वायू प्रदूषण। परंतु वनाची काही काढणी केल्यानंतर जो काही कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे वन होते, जो काही झाड होते, तो झाड आपण तोडून टाकल्यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं प्रमाण तिथे कमी होईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि आपल्याला विविध आजार सुद्धा जुटू शकतात। या गोष्टीची आम्हाला जाणीव नसते, आम्ही अफाट वृक्षतोडी करतोय। आज आमच्या मुलांना अंगावर सूट आणि पायात बूट घालून अधिकारी व्हावं वाटतं। अधिकारी असल्याचा अभिमान असावा, परंतु शेतकरी असल्याचा स्वाभिमान असावा। शेतकरी बनून आमच्या मुलांनी जर नैसर्गिक शेती केली, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण सुखरूप ठेवू शकतो, परंतु त्याऐवजी वाढत्या लोकसंख्येच्या देशामध्ये आम्ही काय करतोय, आम्ही रासायनिक शेतीकडे वळलेलो आहोत। रासायनिक शेती आम्ही करतोय, म्हणून रासायनिक शेती न करता नैसर्गिक शेती करून आपल्यासोबत इतरांचं सुद्धा आरोग्य निरोगी ठेवण्यात आपण हातभार लावू शकतो। त्यानंतर जर आमच्या युवकांमध्ये ही प्रेरणा असली पाहिजे की आम्ही पर्यावरण सुखरूप ठेवणार। पाणी अडवा पाणी जिरवा सारखी योजना आम्ही फक्त फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकून लाईक मिळवण्यासाठी करतो, परंतु खऱ्या अर्थानं पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आम्ही कुठे आणली? अनेक गोष्टींच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण सुखरूप ठेवू शकतो, परंतु आम्ही ते करत नाही, पर्यावरणाला बिघडवतोय, म्हणून पर्यावरणीय चिंता निर्माण झाली। म्हणून आमच्या युवकांच्या मनामध्ये हा एक प्रेरणा असली पाहिजे, आम्ही या भारत देशाचे तरुण समाज सेवा करू मन भरून, भ्रष्टाचारास टाकू पुरून, बेरोजगारीस टाकू मारून, गोरगरिबांचा साथ धरून, अन्यायाचा पराभव करू दारून। तेव्हाच म्हणूया स्वतःला या भारत देशाचे तरुण, जेव्हा पर्यावरण सुखरूप ठेवून देशाला महासत्ता टाकू करून, देशाला महासत्ता टाकू करून। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।